महाराष्ट्राचा दादा माणूस अनंतात विलीन। विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात उपमुख्यमंत्री अजित पवारांची चिरनिद्रा। नेते कार्यकर्ते आणि आप्तस्वकीयांच्या हुंक्यानं बारामतीत हिजली। अजित पवारांच्या अखेरच्या क्षणाचे सोबती होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकीय दिग्गजांची रीत। केंद्रीय गृहमंत्र्यांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून दादांना अखेरचा दंडवत। अजित पवारांच्या अकाली निधनानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण। पत्नी सुनेत्रा पवारांनी अजितदादांची धुरा सांभाळावी, पक्षातनंच मागणीला जोर। शरद पवारांच्या वाढदिवसाला दोनही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं अजित पवारांचं स्वप्न अधुरच राहिलं। अंकुश काकडेंचा मोठा दावा। महापालिका निवडणुकांनंतर एकत्र येण्याची इच्छा दादांनी बोलून दाखवल्याचं वक्तव्य। श्रद्धांजलीसाठी पानभर जाहिराती देण्यापेक्षा अजित पवारांवरचे 70,000 कोटींचे घोटाळ्याचे आरोप मागे घ्या। संजय राऊतांचा भाजपला खोचक सल्ला। सोशल मीडियावरती राऊतांवर टीकेचा भडीमार। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यानं अपघाताचं नेमकं कारण समोर येण्याची चिन्ह। मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या पत्राला केंद्रीय हवाई मंत्र्यांचं उत्तर। लवकरच चौकशी अहवाल समोर येणार। अजित पवारांच्या निधनामुळे आगामी झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या वेळापत्रकात बदल। 5 फेब्रुवारीच्या ऐवजी आता 7 फेब्रुवारीला मतदान, तर 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी। यूजीसीच्या नव्या नियमावलीला कोर्टाची स्थगिती। 2012 मधलेच नियम लागू राहणार। केंद्र आणि यूजीसीला नोटीस। सोन्या चांदीच्या दरातील नवनवीन विक्रम थांबता थांबेना। चांदी किलोमागे 4,05,000 रुपयांवर, तर सोनं प्रतितोळा 1,82,000 रुपये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।